केंद्र सरकारला तिथे उबाटा गटातलं किंवा उद्धव ठाकरे यांच्या भरवशाची माणसं किंवा राहुल गांधी यांच्या भरवशाची माणसं त्या शिष्टमंडळात नको आहेत, तर स्वतःच्या भरोशाची म्हणजे त्यांचा ज्यांच्यावर भरोसा आहे अशी माणसं त्यांना त्याच्यामध्ये घ्यायची आहेत. आणि त्यानुसार त्यांनी शशी थरूर यांना काँग्रेसमधले एक नेते म्हणून निवडलं, मनीष तिवारींना निवडलं. उबाटा गटामधनं जो किरण रिजिजू जे संसदीय कार्यमंत्री आहेत त्यांनी जो फोन केला तो प्रियांका चतुर्वेदी यांना केला की तुमची निवड या शिष्टमंडळासाठी झालेली आहे. आणि मग प्रियांका चतुर्वेदींनी उद्धव ठाकरे यांच्याही संपर्क साधला की माझी निवड केलेली आहे, तेव्हा या शिष्टमंडळातून आपली परवानगी असावी. पण खरं तर त्यावेळेला उद्धव ठाकरेंना अनिल देसाई यांना पाठवायचं होतं, पण आता चतुर्वेदी यांचं नाव आधीच घेतलेलं असल्यामुळे आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं असल्यामुळे ते काहीच करू शकले नाहीत आणि अनिल देसाईंची ही संधी जी आहे ती हुकलेली आहे.